संगम येतात तिकडून ज्यावेळेस गाडी वाहत आली त्यावेळेस ते ओरडत होते की बाबा आम्हाला हमें बाहेर निकालो कारण की ते हरिद्वारवरून आले होते। गाडी फिरली त्यावेळेस त्याचा दरवाजा माझ्या बाजूला लागला, त्याच्यामुळे त्याला मला काढायला पहिलं सोपं झालं। मी जसा तो माझ्या हाताला आला तसं मी त्याला बाहेर काढलं। ज्यावेळेस त्या बाबांच्या हाताला हात लागला, बाबांना काढायला गेलो तर त्या बाबांचं वेट भरपूर होतं, मला एकट्याला पॉसिबल नव्हतं। त्यावेळेस मी बऱ्याच जणांना आवाज दिला पण कोणी मध्ये पडलं नाही ना। आईने तर पाठणीवरती थाप मारली की मला म्हणली की मला तिच्या मैत्रिणीचे बरेच जणांचे फोन आले की असं असं तुझ्या मुलांनी केलं, तर तिला एवढं म्हणजे चांगलं वाटलं की तिला एक आनंदाचे अश्रू आले। और हम लोग बिल्कुल गाड़ी पानी में डूब गई थी, लेकिन हमें यहाँ पे रहने वाले जो योगेश भाव हैं उन्होंने हमें बचाया, गाड़ी से बाहर निकाला और हम यहाँ पे सेफ खड़े हैं क्योंकि गाड़ी पूरी तरीके से पानी के अंदर है। जिगरबाज योगेश भोसले आत्ता माझ्यासोबत उभा आहे। मी त्याचा उल्लेख जिगरबाज का करतोय हा प्रश्न तुम्हाला खरंच पडला असेल, कारण पिंपरी चिंचवडच्या चरोली भागामध्ये काल पावसाच्या पाण्यात एक कार जी आहे ती वाहून जात होती, त्यात बाप लेक अडकलेले होते आणि याच बाप लेकांना बाहेर काढण्यासाठी याच योगेशनं जिगरबाज कामगिरी केलेली आहे। जीवाची पर्वा न करता तो त्यामध्ये प्रवाहात गेला आणि त्या दोघांना बाहेर खेचलं। योगेश, कुठे होता तुम्ही त्यावेळेला आणि काय पाहिलं आणि मनामध्ये त्यावेळेला काय आलं होतं? कारण पाण्याचा प्रवाह इतका होता, तुम्ही स्वतःही वाहून जाण्याची शक्यता होती। बरोबर, काय झालंय, समोरून पाण्याचा फ्लो भरपूर होता आणि त्यात आपल्या घरापाशी 2 वड्यांचा संगम आहे। संगम येतात तिकडून ज्यावेळेस गाडी वाहत आली त्यावेळेस ते ओरडत होते की बाबा आम्हाला हमें बाहेर निकालो कारण की ते हरिद्वारवरून आले होते आणि त्यांची अपॉइंटमेंट होती आळंदीमध्ये इंद्रायणी हॉस्पिटलमध्ये। तर ज्यावेळेस ती गाडी जशी माझ्या हाताला आली तशी मी प्रयत्न केला की मला गाडी तर बाहेर काढणे, कारण की माझ्या तिकडून ओरडत होते की तू जाऊ नको कारण की पाण्याला फ्लो भरपूर आहे। ती तिकडून ओरडत होती, नाही म्हणलं मी जाणार म्हणलं। तिकडून बऱ्याच जणांना मी हात केला पण कोणी येण्याचा प्रयत्न केला नाही। त्यानंतर प्रत्येकाने त्याचा मोबाईल आणि व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न केला, बाकी कोणी प्रत्यक्षात मदतीला आलं नाही आहे। मग त्यांना जसे ते माझ्या हाताला गाडीचा दरवाजा लागला तसंच मी दरवाजा बाहेर ओढला आणि त्यांना बाहेर ओढलं। तर तेवढ्यात पाणी आतमध्ये गेल्यानंतर तर ती कार डीपमध्ये गेली। डीपमध्ये गेल्यानंतर मी हात घातला आतमध्ये, तर त्या बाबांचा मला हात लागला। हात जसा लागला तसंच मी त्या बाबांना बाहेर ओढलं, कारण की ते मला बोलत होते की पेशंट आहे गाडीमध्ये। मग तसं मी त्यांना बाहेर काढलं। आणि दुसरे जे त्याचा मुलगा होता त्याला मग कसं वाचवलं? कारण ज्यावेळेला वडिलांना तुम्ही बाहेर घेऊन आला असाल मग तो तर गाडीतच अडकला होता। नाही, तो ज्यावेळेस गाडी फिरली त्यावेळेस त्याचा दरवाजा माझ्या बाजूला लागला, त्याच्यामुळे त्याला मला काढायला पहिलं सोपं झालं। मी जसा तो माझ्या हाताला आला तसं मी त्याला बाहेर काढलं। ज्यावेळेस त्या बाबांच्या हाताला हात लागला, बाबांना काढायला गेलो तर त्या बाबांचं वेट भरपूर होतं, मला एकट्याला पॉसिबल नव्हतं। त्यावेळेस मी बऱ्याच जणांना आवाज दिला पण कोणी मध्ये पडलं नाही। मग त्यांच्या मुलाला म्हणलं, अरे तू हात लाव म्हणलं, आप हात लगा दो उनको तो आपण बाहेर निकालेंगे। मग त्यांनी हात लावला, त्यानुसार मग मी त्यांना बाहेर काढलं आणि त्यांनी पूर्ण तोंडा नाकात पाणी गेल्यामुळे त्यांनी पूर्ण शरीर टाकून दिलं होतं। मग 1 तासानंतर त्यांना कव्हर झालं त्यांना ती। खरं तर तुमची माऊली, तुमची आई जिने त्यावेळेला सांगितलं तुम्हाला की आज जाऊ नको बाळा, कारण खरं तर तिला पण तुमच्या जीवाची काळजी होती। आता 2 जीव वाचवल्यानंतर आई काय म्हणाली? ना, आईने तर पाठणीवरती थाप मारली की मला म्हणली की मला तिच्या मैत्रिणीचे बरेच जणांचे फोन आले की असं असं तुझ्या मुलांनी केलं, तर तिला एवढं म्हणजे चांगलं वाटलं की तिला एक आनंदाचे अश्रू आले की म्हणली माझ्या मुलांनी 2 पोरांचे प्राण वाचवले। माझ्या पाठीवर हात मारला, म्हणली मला एवढा आनंद झाला ना की तू 2 जणांचे प्राण वाचवले। तर म्हणली नाही का, मग तेवढं झालं बोलणं। मग आज तुमच्या डोळ्यात पण थोडेसे आनंदाश्रू दिसत आहेत। खूप मोठं समाधान असेल आपल्या आयुष्यात एक 2 जणांचे जीव वाचवल्यावर? नाही, समाधान तर वाटणारच नाही, कारण की आपण आज 2 जणांचे जीव वाचवले त्याचा एक आनंद पण आहे की बाबा जर समजा ते वाहून गेले असते तर एक मनाला कुठे ते खंत वाटली असते की बाबा मी त्यांना वाचू का शकलो नाही, हे गोष्टीची खंत वाटली असते। आज ते सुखरूप आहे त्यामुळे मला एक आनंद आहे त्या गोष्टी। तर योगेश, तुमचं ABP माझाकडून पण खूप कौतुक आणि कौतुक करण्यासारखीच ही कामगिरी आहे, कारण आपण बघतो की अनेक ठिकाणी आपत्कालीन परिस्थिती निर्माण होते आणि तिथं जे अडकलेले व्यक्ती असतात त्या मदतीच्या याचना करतात, परंतु त्यांना वाचवण्याऐवजी सगळ्यांचे हात जातात ते मोबाईलकडं आणि तेच मोबाईल उंचावून त्या ठिकाणचं त्या व्यक्तीचं जे दृश्य आहे ते कैद करण्यामध्ये सगळ्यांचे हात सरसावत असतात। खरं तर मृत्यूची त्यांची या ठिकाणी लढाई सुरू असते आणि आपण त्यामध्ये ते मृत्यू त्यांचा जो आहे तो मोबाईलमध्ये कैद करण्यातच धन्यता मानतो। परंतु योगेशसारखे काही जिगरबाज तरुण असतात जे याला अपवाद ठरतात, त्यामुळं या योगेशच्या कामगिरीतून अनेकांनी प्रेरणा घेणं गरजेचं आहे। नाजिम मुल्ला, ABP माझा, पिंपरी चिंचवड। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।